आणि शेवटी मंदिरात दर्शनाला पोचलो। हा मंदिराचा परिसर श्री बल्लाळेश्वर मंदिर। पालीचं मंदिर। मंदिराची पहिली लाकडी रचना ही 11व्या शतकापासून सुरू होते, पण 1760 मध्ये श्री फडणीस यांनी नवीन बांधकाम केले। हे अष्टविनायकापैकी एक असून ते बल्लाळ नावाच्या भक्तामुळे या नावाने ओळखले जाते, जो गणपतीचा निस्सीम भक्त होता। या मंदिराचा धार्मिक वारसा खूप प्राचीन आहे आणि पुरातनही आहे। त्याचा उल्लेख ही पुरातनामध्ये सापडतो। तर पुढे गेलो आम्ही दर्शनाला। गर्दी अजिबात नव्हती। अष्टविनायक हे बल्लाळेश्वर हे अष्टविनायकांपैकी एक मंदिर आहे। हे एकमेव मंदिर आहे जे एका भक्ताच्या नावावरून ओळखले जाते। आता पौराणिक उल्लेख याचा काय? या दोन्ही देवस्थानांचा बल्लाळेश्वर आणि धुंडीराज प्राचीन इतिहास असून त्याचा उल्लेख पुराणातही आढळतो। आता भौगोलिक स्थान हे मंदिर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पाली गावात आहे। आतमधली रचना खूप सुंदर होती। गणपतीचे सगळे विशिष्ट म्हणजे लाईक गणपतीचे सर्व दर्शन, सर्व गणपती आम्हाला पाहायला मिळाले आणि खूप छान वाटलं। अष्टविनायकांमधल्या 8ही गणपतींचे तिथे चित्रीकरण होतं। आतमधलं जे वातावरण होतं ते अगदी आल्हाददायक होतं, खूप छान वाटलं। मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे। जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात। या मंदिराच्या दोन्ही बाजूस 2 तलाव आहेत। त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते। स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनवलेले आहेत। गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे देखील आहेत। तर ओव्हरऑल अनुभव आमचा खूप छान होता मित्रांनो, खूप मजा आली। मस्त आम्हाला एक ऐतिहासिक, एक भौगोलिक वारसा पाहायला मिळाला आणि खूप मजा आली। दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि पुढच्या मार्गाला निघालो। हा ब्लॉग अगदी छोटा होता पण खूप सुंदर आणि सुरेख असा मला वाटला। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।